नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत। सततच्या पावसामुळे शेतात ओलावा वाढलाय, त्यामुळे मिरची पिकाला मुळापासून बुरशी लागली आहे। परिणामी डौलदार पिकं पिवळी पडली आहेत, कोमेजून गेली आहेत। महागड्या औषधांची फवारणी करावी लागते, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा वाढलाय। दरम्यान शेतकऱ्याच्या शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर निकवडे यांनी। पाहूया। नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाने गेल्या 1.5 महिन्यांपासून पाठ फिरवली होती, मात्र येत्या 2 ते 3 दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम असा पाऊस होतोय। मी सध्या मिरचीच्या क्षेत्रात आहे आणि आपण इथली एकंदरीत परिस्थिती बघितली तर या रिमझिम पावसामुळे काही पिकांना जीवनदान मिळालं असलं तरी मिरचीवर मात्र याचा दुष्परिणाम जो तो पाहायला मिळतोय। मिरचीची जर आपण एकंदरीत परिस्थिती बघितली तर या रिमझिम पावसामुळे मिरचीला बुरशी लागत असल्याची ही गंभीर परिस्थिती आहे। संपूर्ण या मिरचीच्या पिकावर मुळासकट जे ते बुरशी लागत आहे आणि यामुळे त्याच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात घट होणार आहे आणि यामुळे शेतकरी जे ते पुन्हा एकदा चिंतेत सापडल्याचे चित्र पाहायला मिळतंय। मात्र अजूनही नंदुरबार जिल्ह्यात पाहिजे तसा दमदार पाऊस न झाल्यामुळे काही पेरण्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात रखडलेल्या आहेत, तर दुसरीकडे या रिमझिम पावसाचा फटका हा मिरची पिकावर होताना पाहायला मिळतो। यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका जो तो येणाऱ्या काळात सहन करावा लागत असल्याची परिस्थिती जी ती आता निर्माण झालेली आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार।